शपथविधी झाली आणि शपथविधी दरम्यान तुम्ही बघितलं की नाही हे मला माहीत नाही, परंतु आम्ही बघितलंय की जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले तेव्हा हे होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांना डावलण्याचा प्रकार त्या व्हिडिओतून दिसतोय. ते हात जोडताय, नमस्कार करताय, बाजूच्या कुर्सीला बसा असं म्हणताय, परंतु ते दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसले. दुसरा व्हिडिओ असा समोर आला की ते आले, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांना नमस्कार केलं, त्यांनी नमस्कार स्वीकारला नाही, त्यांनी दुसरीकडे पाहिलं. तर कुठेतरी डावललं जातंय का एकनाथ शिंदेना आता महायुतीत? खरं तर मी कालचा शपथविधी पाहू नाही शकलो, परंतु तुम्ही जे सांगताय त्यावरून इतकंच म्हणेल की महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत आज रोजी मिळालेलं आहे. तुलनेमध्ये त्यांना फारशी आता इतर त्यांच्या मित्रपक्षांची तेवढी जी गरज आहे ती राहिली नाही. गरोद सरो वैद्य मरो असं म्हणतो, ही एक म्हण आहे. आणि यांनी जिंकल्यामुळं जीता वही सिकंदर, आता आजचे जे महायुतीमधले भारतीय जनता पक्षाचे जे काही सिकंदर आहेत ते कोण आहे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळं ज्या काही यांच्या कुबड्यावरती जे काही महायुतीचं जे काही सरकार स्थापन झालं होतं त्यामुळं त्याची आता पूर्वीची जी तीव्रता आणि गरज आहे ती राहिली नाही आहे. अशी गोष्ट खरीच आहे की माननीय शिंदे साहेबांच्या आणखी खासदार आहेत तिकडे, त्यांचा त्यांना आधार लागणार आहे. त्यामुळं हे कसं समन्वय आता ते करतायत त्याच्यावरती आहे. आणि हा राजकारणातला समाजकारणातला नियम आहे की ज्याची जेवढी गरज तेवढी त्याचं महत्त्व असतं. आता त्यांची गरज संपलेली आहे, त्यामुळे कदाचित त्यांना या गोष्टीचा जो काही आहे सामना करावा लागत असावा.